दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात पंतप्रधान पोहोचले ऑस्ट्रेलियात। आपल्याला साधारणपणे ऑस्ट्रेलिया भारत म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते क्रिकेट। मात्र प्रत्यक्षात उभय देशांचे संबंध विविध क्षेत्रात विस्तारलेले आहेत। ऊर्जा सुरक्षा, संरक्षण, महत्त्वाची खनिजे आणि सांस्कृतिक वारसा या चारही आघाड्यांवर पंतप्रधानांच्या या दौऱ्यात नवी समीकरणं आकार घेताना दिसली। मेलबर्नमध्ये 8 ते 10 जुलै दरम्यान तिसरी भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषद झाली। यात सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय झाला तो ऑस्ट्रेलियाकडून भारताला शांततामय अणुऊर्जेसाठी युरेनियम पुरवठ्याचा। 2015चा नागरी अणुऊर्जा सहकार्य करार, त्यानंतर आता त्यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यामुळे भारताच्या स्वच्छ ऊर्जा उद्दिष्टांना आणि दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेला नवी बळकटी मिळणार आहे। त्याचबरोबर संरक्षण आणि सुरक्षा सहकार्यावरची संयुक्त घोषणा, तसंच लिथियम, कोबाल्ट आणि निकेलसारख्या महत्त्वाच्या खनिजांसाठी स्वतंत्र सहकार्य व्यवस्थेलाही अंतिम रूप देण्यात आलं आहे। इलेक्ट्रिक वाहन उद्योग आणि ऊर्जा साठवणुकीच्या दृष्टीनं ही खनिजं भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात। व्यापार क्षेत्रातही व्यापक आर्थिक सहकार्य करार अर्थात CECA पुढे नेण्यावरती दोन्ही देशांचं एकमत झालं। ऑस्ट्रेलियन सुपर या निधीनं भारताच्या राष्ट्रीय पायाभूत सुविधा गुंतवणूक निधीत आणखी 500 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची गुंतवणूक जाहीर केली। या दौऱ्याचा एक वेगळाच भावनिक पैलूही समोर आला। तमिळनाडूतून चोरीला गेलेल्या नंदीच्या मूर्ती, भद्रकालीचा त्रिशूळ आणि षण्मुख कार्तिकेयाची प्राचीन मूर्ती भारताला परत करण्याची घोषणा ऑस्ट्रेलियानं केली। बदल्यात भारतानेही ऑस्ट्रेलियाच्या मूळ आदिवासी पूर्वजांचे अवशेष परत करण्याचा निर्णय घेतला। म्हणजेच हा केवळ राजनैतिक नव्हे तर परस्पर विश्वास आणि सांस्कृतिक सन्मानाचा संदेश देणारा निर्णय ठरला। मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर दोन्ही देशांनी क्रीडा सहकार्याचा पथदर्शी आराखडाही जाहीर केला। बिग बॅश लीगचा पहिला परदेशातला सामना चेन्नईत होणार असल्याची घोषणाही याचवेळी झाली। क्रिकेटच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील लोकसंपर्क आणखी दृढ करण्याचा हा प्रयत्न मानला जातोय। एकूणच या दौऱ्यातले करार केवळ आजच्या गरजा पूर्ण करणारे नाहीत, तर ऊर्जा, तंत्रज्ञान, संरक्षण आणि विश्वास या 4 आधारस्तंभांवर भारत ऑस्ट्रेलिया संबंध पुढच्या दशकासाठी अधिक मजबूत करण्याची दिशा या भेटीनं निश्चित केली आहे।